नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मित्रांनो जी आपली ग्राम महसूल अधिकारी व इतर संवर्गाची जी पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे कंबाईन ग्रुप सी साठीची मित्रांनो, त्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही PYQ बेस मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे प्रश्न आहेत ते सर्व काही आपण आपल्या रेग्युलरली व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट जे आहे ते मिळणारी असेल. आणि मित्रांनो रेग्युलरली जे आहे प्रत्येक सब्जेक्ट नुसार जे आपण IMP स्वरूपाचे प्रश्न यामध्ये कव्हर करत आहोत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक टॉपिकची प्रत्येक सब्जेक्टची सर्व काही तयारी मित्रांनो एकाच ठिकाणी जे की करता येणारी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू आणि पाहू आता आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण IMP क्वेश्चन. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो की बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना 1852 मध्ये कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशनची जी स्थापना आहे कधी 1852 मध्ये कोणी केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी जे आहे जे की बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे. तर 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या स्थापनेत नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी यांचा मोलाचा वाटा होता, ज्यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ हे पहिले अध्यक्ष तर भाऊ दाजी लाड व विनायक जगन्नाथ शंकर शेठ हे सचिव होते. तर परीक्षेत तुम्हाला भाऊ दाजी लाड हे देखील नाव पाहायला मिळतं, तर यांचं देखील यामध्ये योगदान आहे. तर महाराष्ट्रातील राजकीय जागृतीची ही पहिली संघटीय पायरी म्हणून जे आहे ते मानलं जातं. त्यामुळे उत्तर काय होईल याचं पर्याय नंबर 2 असं होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, 1857च्या उठावात कोल्हापूरचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं होतं? तर यापैकी कोणी केलेलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, चिमा साहेब यांनी जे आहे ते केलेलं होतं. तर 1857च्या जे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कोल्हापूर संस्थानात इंग्रजाविरुद्ध उठावाचे नेतृत्व छत्रपती तिसरे शिवाजी म्हणजेच चिमा साहेब यांनी जे आहे ते केलेलं होतं. त्यांनी तेथील 27व्या देशी पायदळ पलटणीतील सैनिकांना एकत्र करून बंड जे आहे ते घडवून आणलेला होता. म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे आहे ते उत्तर होणार असेल. तर यामध्ये तुम्हाला पर्याय छत्रपती तिसरे शिवाजी असं देखील पाहायला मिळेल किंवा चिमा साहेब हे देखील नाव तुम्हाला पाहायला मिळणार असेल. तर कन्फ्यूज आपल्याला व्हायचं नाही या ठिकाणी मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? तर 1873 मध्ये. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, पुणे या ठिकाणी जी आहे ती केलेली आहे 1873 मध्ये. आता परीक्षेमध्ये प्रश्न असा देखील येतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे 1873 मध्ये जे की केलेली आहे. आपल्याला एकाच प्रश्नामध्ये वेगवेगळे फिरून देखील प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात किंवा परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या उद्देशाने केलेली होती? त्याचा मुख्य उद्देश काय होता? तर त्याचा मुख्य उद्देश होता शूद्र व अतिशूद्र समाजाला धार्मिक, सामाजिक व वैचारिक शोषणातून मुक्त करणे आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हे जे आहे याचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला परीक्षेत फिरून देखील प्रश्न जे आहे ते विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 1832 मध्ये कोणी सुरू केलं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की बाळशास्त्री जांभेकर यांनी जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र सुरू केले. यामुळे 6 जानेवारी आपण हा दिवस पत्रकार दिन म्हणून जे आहे ते साजरा करतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, वासुदेव बळवंत फडके यांची जे काय वकीलपत्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने घेतले होते? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की सार्वजनिक काका. सार्वजनिक काका यांनी जे आहे ते घेतलेलं होतं. तर सार्वजनिक काका कुणाला म्हटलं जातं? तर ते आहे गणेश वासुदेव जोशी यांना जे आहे ते म्हटलं जातं. पण पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हा जो आहे प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. तर ताराबाई शिंदे यांनी जे काही त्यावेळेस जे स्त्रीवादी चळवळी किंवा साहित्याचा पहिला जो काही महत्त्वाचा टप्पा याला जे आहे ते मानलं जातं आधुनिक स्त्रीवादीमध्ये. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 7वा, 1885 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की व्यामेशचंद्र बॅनर्जी हे जे आहे थोडक्यात होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन
28 ते 31 डिसेंबर 1885 दरम्यान मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये जे आहे ते पार पडलेलं होतं आणि या ऐतिहासिक पहिल्या अधिवेशनाचा अध्यक्ष जे की व्यामेशचंद्र बॅनर्जी हे होते आणि त्याला देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित जे आहे थोडक्यामध्ये होते हे देखील लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वर्षी सुरू केलं? त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 1888 या साली जे आहे ते सुरू केलेलं होतं. तर केसरी वृत्तपत्रातील वैचारिक मतभेदानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीच्या संपादकाचा राजीनामा दिला, जे काही संपादक पद होतं त्याचं. त्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणेचा पुरस्कार करण्यासाठी ऑक्टोबर 1888 मध्ये सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र जे की सुरू केलेलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नाशिक येथील जॅक्सनच्या वधाशी खालीलपैकी कोणती गुप्त संघटना संबंधित होती? यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की अभिनव भारत ही जी संघटना जी आहे याच्याशी संबंधित होती. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेशी नाशिकचे क्रांतिकारक जोडलेले होते आणि या संघटनेचे सदस्य अनंत लक्ष्मण कान्होरे यांनी जे आहे 21 डिसेंबर 1909 ला कधी तर 21 डिसेंबर 1909 ला नाशिकचे कलेक्टर जॅक्सन्स यांचं जे आहे ते गोळ्या झाडून वध केलेला होता. पर्याय नंबर 1 त्याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला असा आहे, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केलेली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की 50% आरक्षणाची घोषणा जी आहे ती केलेली होती. तर राजश्री शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 ला कधी तर 26 जुलै 1902 ला कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीय व बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक जी काही जाहीरनामा प्रसिद्ध जो केलेला होता. यामुळे भारतातील सामाजिक न्यायाचा व आरक्षणाचा इतिहासातील हा एक क्रांतिकारी निर्णय जो मानला जातो. म्हणूनच आपण 26 जुलै हा जो आहे जो की सामाजिक न्याय दिन म्हणून जे आहे ते साजरा करतो. पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या एमपीएससी तलाठी पद भरती 2026 च्या परिपूर्ण तयारीसाठी आपली स्पेशली मित्रांनो प्रीमियम टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर वेळ न वाया घालवता मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून टेस्ट सिरीजच्या सेक्शन जाऊन संपूर्ण आपली ही टेस्ट सिरीजची मित्रांनो बॅच जॉईन करून घ्या. कारण का यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला इतरत्र महागड्या क्लासेसमध्ये मिळत नाही ते आपण सर्व काही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला पीवायक्यू क्वेश्चन पेपर व त्यासोबत मित्रांनो जे काही एक्सपेक्टेड स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे ते आपण यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत व त्यासोबतच जो एमपीएससीचा नवीन पॅटर्न आहे त्यावर आधारित तुम्हाला संपूर्ण काय मित्रांनो आपण क्वेश्चन पेपर्स बनवून दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टिव्ह प्लस फुल लेंथी स्वरूपाचे असे दोन्ही काही मित्रांनो टेस्ट सिरीजचे सर्व काही टेस्ट मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथीद्वारे जो काही खऱ्याखुरा पेपरचा अनुभव या ठिकाणी मिळणार आहे. तर सब्जेक्टिव्ह मध्ये जर तुमचा एखादा सब्जेक्ट वीक असेल ज्यामध्ये तुम्हाला वाटते की माझा स्कोर जाऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही आपल्या या टेस्ट सिरीज मार्फत तुम्ही तो सब्जेक्टवर संपूर्ण काही पकड तुम्ही बनवू शकता. त्यासोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे जे की परीक्षामध्ये जो काही पेपर फॉर्मॅटचा टायमिंग आहे त्यामध्ये देखील टायमिंग मध्ये पेपर सोडणं अवघड होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या या पेपर फॉर्मॅटच्या प्रॅक्टिसद्वारे तुम्ही संपूर्ण काही तुमचा जो टाइम बाउंड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काही कव्हर करू शकता. सविस्तर अनालिसिस आपण यामध्ये जे काही पीवायक्यू क्वेश्चन पेपर व त्यासोबत एक्सपेक्टेडचा आपण यामध्ये करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरचा अंदाज हा सहजरित्या जो की वर्तव्य येणाऱ्या असतील. आणि अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची अटेम्प्ट आपण रिक्वायरमेंट ठेवलेली नाही, तर तुम्ही यामध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही जे आहे ते सोडवू शकता. व त्यासोबतच मित्रांनो जेवढे काही आपले युट्यूब सिरीजचे किंवा युट्यूब क्लासेसचे पीडीएफ आहेत, ईबुक्स आहेत, नोट्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला या बॅच मित्रांनो आपण मोफत मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही जॉईन केलं नाही त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो सध्याची डिस्काउंट प्राइस जी आपली 499 ची आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्ही लवकर या जॉईन करून घ्या. अन्यथा त्यानंतर मित्रांनो जे काही 99 ची प्राइस आहे, जी की मित्रांनो जी की आपली प्रीमियमची बॅच असते त्याप्रमाणे आपण मित्रांनो सुरू करणार आहोत. तर सध्याला डिस्काउंट ऑफर असल्यामुळे 499 मध्ये लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच इनरोल करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं टेस्ट सिरीज सोडवायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशली मित्रांनो सर्व काही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज बनवलेले आहेत. त्यामध्ये आपण सर्व तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टेस्ट प्लस मित्रांनो तुम्हाला OMR शीट देखील उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे तुमची तयारी ही एमपीएससीच्या पॅटर्ननुसार होणारी असेल आणि संपूर्ण जे काही फॉर्मॅट आहे तो परिपूर्ण एमपीएससी ग्रुप सीचा मित्रांनो त्यामध्ये असणारा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना पीडीएफ फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व टेस्ट पीडीएफ प्लस मित्रांनो तुम्ही OMR शीट त्या ठिकाणी जे आहे ते मागून घेऊ शकता आणि चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर ज्यांना ऑफलाईन पद्धतीने परिपूर्ण तयारी करायची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षा पेपर फॉर्मॅटनुसार त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करा आणि तिथून मित्रांनो संपूर्ण काही तुम्ही मिळवू शकता.
त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, जो की 11वा प्रश्न काय म्हणतो पहा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोठे केली यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, मुंबई या ठिकाणी जी आहे ती केलेली आहे. तर याचं जे उत्तर जे आहे ते पर्याय नंबर 2 होईल. आता यामध्ये पहा एक कन्फ्युजन आहे. तर मूळ स्थापना जी आहे पुणे येथे झाली असली तरी विद्यापीठाचं मुख्यालय व औपचारिक जी आहे स्थापना मुंबईला जी की मानली जाते, म्हणून पर्याय नंबर याचं 2 होईल. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 3 जून 1916 रोजी आहे पुणे येथे भारतातील व आशियातील पहिल्या महिला विद्यापीठाची पायाभरणी केली. पण नंतर सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी जे आहे दिलेल्या 5 लाख रुपयाच्या देणगीमुळे या विद्यापीठाचं नाव जे की श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी, ज्याला आपण SNDT असं म्हणतो, जे की महिला विद्यापीठ असं जे आहे ते झालं व त्याचं मुख्यालय कुठं होतं, जे की मुंबईला जे आहे ते हलवण्यात आलेलं होतं. त्यामुळे उत्तर याचं 2 हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा असा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकांनी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर केली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की 1924 ला जी आहे ती केलेली आहे. तर अस्पृश्य व शोषित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे बहिष्कृत हितकांनी सभेची जी आहे ती स्थापना केली. आणि जे त्यांचं ब्रीद वाक्य होतं ज्या सभेचं ते होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाडचा प्रसिद्ध 14 तळे सत्याग्रह कधी झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1, 20 मार्च 1927 रोजी जे आहे जे की झालेला आहे. अस्पृश्यांना सार्वजनिक पाण्याचा स्रोत वापरण्याचा अधिकार मिळावा आणि मानवी हक्काची पुनर्रचना व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी जे आहे जे की रायगड जिल्ह्यातील महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह जो आहे तो केला. म्हणूनच 20 मार्च हा दिवस जो की सामाजिक सलोखा दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून जे आहे ते पाळला जातो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 1930च्या सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महाराष्ट्रात सोलापूरचा सत्याग्रह कशासाठी प्रसिद्ध होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की गिरणी कामगाराचा उठाव व मार्शल लॉ यासाठी जे आहे जो की प्रसिद्ध होता. तर महात्मा गांधीच्या अटकेनंतर मे 1930 मध्ये सोलापूरमधील गिरणी कामगारांनी अभूतपूर्व संप आणि जे आहे उठाव केलेला होता आणि कामगारांना शहराचा ताबा घेतला व काही दिवस समांतर प्रशासन चालवलेलं होतं, ज्यामुळे जे काही क्रुद्ध झालेलं ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये कठोर मार्शल लॉ जे की लष्करी कायदा लागू केलेला होता. या उठावात मल्पा, धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या 4 हुतात्म्यांना फाशी जी आहे ती देण्यात आलेली होती. तर हे 4 नावं देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का हे याच्याशी संबंधित असल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये यांच्या नावासंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, शिरोडा येथील मीठ सत्याग्रहाचं नेतृत्व महाराष्ट्रात कोणी केलेलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की डॉक्टर आठवले व साने गुरुजी यांनी जे आहे ते केलेलं होतं. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत कोकणातील शिरोडा जे की जिल्हा सिंधुदुर्गमध्ये येथे मिठा सत्याग्रह आयोजित केला गेला होता. या सत्याग्रहाचं मुख्य नेतृत्व डॉक्टर वासुदेव आठवले, साने गुरुजी आणि आप्पासाहेब पटवर्धन यांनी जे आहे ते केलेलं होतं. पर्याय नंबर 3 याचं उत्तर त्यामुळे होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे स्थापन केलेल्या प्रति सरकार मधील गुप्त सेनेचं नाव काय होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की तुफान सेना असं जे आहे ते नाव होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्ञानप्रकाश वृत्तपत्र 1849 मध्ये कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी जे आहे ते सुरू केलेलं होतं. त्यानंतर आपला प्रश्न 18वा असा आहे, 1875च्या दख्खनचे दंगे प्रामुख्याने कोणाविरुद्ध होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की सावकाराविरोधामध्ये होते. 1875 मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारांच्या जुलमी आणि शोषणात्मक कर्जाच्या पद्धतीविरुद्ध तीव्र उठाव केला, ज्याला दख्खनचे दंगे असं जे आहे ते म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, शतपत्रे प्रभाकर या वृत्तपत्रातून कोणी लिहिली? तर शतपत्रे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की लोकहितवादी आपण कोणाला म्हणतो? गोपाळ हरी देशमुख यांना जे आहे ते म्हणतो. जे काही प्रमुख समाजसुधारक आहेत त्यांची जे टोपण नावं आहेत ते देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण का परीक्षेत तुम्हाला टोपण नावाला आधारित देखील प्रश्न येतो. यांनी जे आहे 1848 ते 1850 दरम्यान भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकेतून प्रसिद्ध जी काही शतपत्रके जी की लिहिलेली होती. तर 108 माहितीपूर्ण व सुधारणावादी पत्रे जी आहेत त्यांनी लिहिलेली आहेत. पर्याय नंबर याचं 2 त्यामुळे उत्तर होईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं मराठीत भाषेत रूपांतर कोणी केलं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की लोकहितवादी यांनी जे आहे ते केलेलं आहे, जे की वर मी तुम्हाला नाव सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हैदराबाद मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली कोणती संघटनेने मुख्य लढा दिला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की हैदराबाद स्टेट काँग्रेस यांनी जे आहे ते मुख्य लढा दिलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी कुठे झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की पुणे या ठिकाणी झाले. तर मराठी भाषिक जनतेचं एकत्र राज्य व्हावे यासाठी 6 फेब्रुवारी 1956 रोजी पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना जी आहे ती झाली. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, संयुक्त महाराष्ट्र वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण होते त्यावेळेस? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणी 3, केशवराव जेदे हे जे आहे थोडक्यामध्ये होते त्यावेळेसचे अध्यक्ष. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 4, काकासाहेब गांडगीळ यांच्या जे हस्ते झालं. तर 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. या सोहळ्याचं अधिकृत उद्घाटन जे की काकासाहेब गांडगीळ यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झालं आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जी आहे ती शपथ घेतलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणाच्या आर्थिक मदतीनं सुरू केलेलं होतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 2, जे की छत्रपती शाहू महाराज यांच्या जे थोडक्यामध्ये आर्थिक मदतीनं केलेलं होतं. तर 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्याच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते आणि हे पाक्षिक सुरू करण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2500 म्हणजे की 2500 रुपयाची महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जी आहे ती केलेली होती. म्हणून पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल मित्रांनो. तर असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की इतिहासावर आधारित आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे टॉपिक वाईज प्रश्न रेग्युलरली पाहायचे असतील तर मित्रांनो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो MPSC ग्रुप सीच्या तयारीसाठी जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज हवे असतील तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून सर्व काही मिळवून घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज हवे असेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सविस्तर पद्धतीने जे आहे टेस्ट जे आहे ते सोडवू शकता. तर असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.